काल माझ्या मित्राने मला एक खूप छान प्रश्न विचारला आहे, की देव आहे का नाही? आहे तर तो कुठे आहे? आहे तर तो मंदिरात का बरं? तर मी त्याला एक खूप छान उत्तर दिलेलं आहे. तर देव आहे का नाही हे मला पण माहीत नाही. तो सोन्याचा आहे का चांदीचा आहे का दगडाचा आहे का लाकडाचा आहे हे पण माहीत नाही. पण 12व्या शतकात एक थोर संत सुधारक होऊन गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे महात्मा बसवेश्वर. तर त्यांनी देवाची व्याख्या अशी सांगितली आहे, श्रम हेच कैलास. जे तुमच्या नशिबाला काम आलेलं आहे, तुम्ही त्याला किती चांगल्या प्रकारे करू शकता, ते तुम्ही करा. तोच देव आणि तोच सगळं आहे. आणि जर आपली देवाबद्दल जर भक्ती असेल, देवाला आपल्या जवळ जर ठेवायचं असेल, तर आपल्या गळ्यामध्ये लिंगधारणा करा आणि आपण जो काम करत आहात, काम करतेवेळी जे घाम आपल्या शरीरात येईल, त्याच्याने त्याची अंघोळ झाली पाहिजे. इथपर्यंतचा महान विचार त्यांनी दिला होता. पण आजच्या या जनरेशन जे मुलं आहेत, ते वाचत नाहीत आणि विनाकारण काही त्यांच्या दिमागामध्ये वेगवेगळे विचार येऊ देतात. त्यामुळे कुठे पण लक्ष न घालता पुस्तकाकडे लक्ष द्या.